अब्राहाम व त्याच्या पत्नीला त्यांच्या नातेवाईकांना सोडणे आणि त्यांच्या कौटुंबिक धर्माकडे पाठ करणे हे सोपे नव्हते. तरीही त्यांनी त्यांच्या समाजाची टीका सहन करण्याचे निवडले, जेणेकरून एका सत्य देवाच्या मागे चालावे. देवावर भरोसा ठेवणे व त्याची आज्ञा पाळणे हे नेहमीच सोपे नाही, परंतु हे नेहमीच उत्तम आहे. अब्राहाम व त्याची पत्नी हे वयोवृद्ध होते व त्यांना मूलबाळ नव्हते. तरीही परमेश्वराने अभिवचन दिले होते की अब्राहामास महान राष्ट्रांचा पिता करेन. देवाच्या अशक्य अभिवचन प्रती अब्राहामाने कशी प्रतिक्रिया दिली? अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि हे त्यास नीतिमत्व असे गणण्यात आले आणि त्यास देवाचा मित्र म्हणण्यात आले. आदामाच्या सर्व वंशजांप्रमाणे अब्राहाम हा एक पापी होता, परंतु हाबेल व नोहाप्रमाणे अब्राहामाने देवाला पापार्पण केले होते, कारण अब्राहामाने देवावर व त्याच्या अभिवचनावर विश्वास ठेविला. देवाने स्वर्गातील अब्राहामाच्या नोंदीमध्ये त्यास नीतिमत्व असे गणिले आणि त्यास सार्वकालिक जीवनाचे दान दिले. साराने सुद्धा परमेश्वरावर भरोसा केला आणि देवाने तिला सुद्धा नीतिमान असे घोषित केले. परंतु वाट पाहणे हे फार कठीण आहे. 10 वर्षे पॅलेस्टाईन देशात ते राहिल्यावर आशा करून व प्रार्थना करून की सारा गर्भवती होईल, त्यांनी देवाला सहाय्य करण्याचा निर्णय घेतला की अब्राहामास एक पुत्र द्यावा, ह्या त्याच्या अभिवचनास पूर्ण करावे. स्थानिक रीतिरिवाज पूर्ण करण्याद्वारे साराने तिची मिस्री दासी हागार अब्राहामास पत्नी म्हणून दिली. त्याने हागार बरोबर सहवास केला आणि ती गर्भवती झाली आणि तिने एका पुत्राला जन्म दिला. त्याचे नाव त्यांनी इश्माईल ठेवले. जवळजवळ 13 वर्षांनंतर जेव्हा अब्राहाम 99 वयाचा व सारा 89 वयाची झाली होती, सर्व शक्तिमान देवानी त्यांना पुन्हा दर्शन दिले. त्यांनी त्यात सांगितले की त्यांना एक पुत्र होईल व त्यांनी त्याचे नाव इसहाक ठेवावे. परमेश्वराने अब्राहामास हे सुद्धा सांगितले, इश्माईल विषयी म्हणशील तर मी त्याचे कल्याण करीन, पण पुढल्या वर्षी याच वेळी तुला सारेच्या पोटी इसहाक होईल, त्याच्याशीच मी आपला करार करेन. 1 वर्षांनंतर साराने इसहाक, जो अभिवचनाचा पुत्र, यास जन्म दिला. चित्राकडे पहा. अब्राहाम व त्याची पत्नी रात्रीवर आकाशात पाहत आहेत हे तुम्ही पाहता काय? ते परमेश्वराला त्याच्या विश्वासूपणासाठी धन्यवाद देत आहेत. नंतर हागार व इश्माईलला घालवून देण्यात आले, परंतु त्यांच्यासाठी सुद्धा परमेश्वर अत्यंत चांगला होता. देव त्या मुलाचा पाठीराखा झाला व तो रानात लहानाचा मोठा होऊन तिरंदाज झाला. तो पारानाच्या रानात वस्ती करून राहिला आणि त्याच्या आईने त्याला मिसर देशातली बायको करून दिली. इश्माईल हा शक्तिशाली अरब लोकांचा पिता झाला, ज्यांना देवाने अनेक प्रकारे आशीर्वादित केले होते. इसहाक विषयी म्हणाल तर तो घरीच राहिला होता. त्याच्या पित्याचे पशु व कळपांची देखरेख करीत राहिला. कधी कधी इसहाक त्याच्या पित्याला एक स्वस्थ कोकरा निवडण्यासाठी मदत करीत होता की त्यास त्यांच्या पापासाठी वेदीवर जिवंत मारावे आणि जाळावे. परंतु देवाला काय हवे होते याची कल्पना इसहाकने किंवा त्याच्या वडिलांनी केली नव्हती. देवाने अब्राहाम व त्याच्या पुत्राचा उपयोग करण्याची योजना केली की त्याच्या योजनेच्या काही भविष्यवाण्या आणि दृश्ये जगासमोर ठेवावी की पापी लोकांना पाप व मृत्यूपासून सोडवावे. देवाने अब्राहामच्या विश्वासाची इतकी कठीण परीक्षा घेण्याची सुद्धा योजना केली की त्यास हे विचारण्याद्वारे की काहीतरी भयानक कसे करावे. जोपर्यंत परीक्षा पूर्ण होत नाही तोपर्यंत काहीतरी ज्याचा अर्थ लागत नाही. त्याच्या जीवनाच्या वयाच्या ह्या क्षणी अब्राहामाला परमेश्वरामध्ये पूर्ण विश्वास होता. अब्राहाम देवाला ओळखत होता. अब्राहामास हे ठाऊक होते की परमेश्वर चांगला व न्यायी आहे. तरीही अब्राहाम त्याच्यावर भरोसा ठेवण्यास व त्याची आज्ञा पाळण्यास तयार होईल काय, जरी जेव्हा देव जे करण्यास त्यात सांगत आहे ते चूक असे दिसत आहे? येथे ती कथा आहे सरळ पवित्र शास्त्रातून. काही वेळानंतर देवाने अब्राहामाची परीक्षा घेतली. तो त्यास म्हणाला, अब्राहाम, मी येथे आहे. त्याने उत्तर दिले. मग देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. तेव्हा अब्राहामाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले. आपल्याबरोबर 2 सेवक व आपला मुलगा इसहाक यास घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. 3ऱ्या दिवशी अब्राहामाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. अब्राहाम आपल्या सेवकास म्हणाला, येथे गाढवाजवळ थांबा. मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. तेव्हा अब्राहामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला
आणि ते दोघे बरोबर चालले. तेव्हा इसहाकाने आपला बाप अब्राहाम यास म्हटले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे? त्यास अब्राहाम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून दे. आणि ते दोघे बरोबर चालले. बलिदान करण्याच्या डोंगरावर तो व त्याचा पुत्र चढण्या अगोदर अब्राहामाने त्याच्या सेवकांना काय सांगितले हे तुम्ही ऐकले काय? मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. अब्राहामाचा पुत्र परत कसा येऊ शकतो? तर त्यास जिवंत मारण्यात येईल व त्याचे शरीर जाळण्यात येईल. पवित्र शास्त्र म्हणते, अब्राहामाने विचार केला की परमेश्वर मृत्यूमधून उठवू शकतो. देवाने अभिवचन दिले होते की इसहाकला नवीन राष्ट्रांचा पिता असे करेन, ज्याद्वारे अभिवचन असलेला तारणारा हा येणार आहे. देव खोटे बोलत नाही. अब्राहामासाठी हे पुरेसे होते. त्या दरम्यान इसहाक काय विचार करीत होता? त्यास हे ठाऊक होते की तो एक पापी आहे आणि त्याच्या पापांसाठी मरण्यास तो पात्र आहे. त्यास हे सुद्धा ठाऊक होते की परमेश्वर बदली स्वीकारेल. परंतु आज ते बलिदान करण्याच्या ठिकाणी एडका किंवा एका कोकराशिवाय जात होते. याचा काही अर्थच लागत नाही. म्हणून इसहाकने त्याच्या पित्याला म्हटले. त्याने म्हटले, पहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे? अब्राहामाने उत्तर दिले, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. आता चला आपण कथेला सुरू ठेवू. जेव्हा ते त्या ठिकाणी पोहोचले ज्याविषयी देवाने त्यास सांगितले होते, अब्राहामाने तेथे एक वेदी बांधली आणि त्यावर लाकडे रचली. त्याने त्याचा पुत्र इसहाकला बांधिले आणि त्यास वेदीवर लाकडांवर ठेविले. मग त्याने हात लांब केला व सुरा घेतला की त्याच्या पुत्राचा वध करावा. परंतु परमेश्वराच्या दूताने स्वर्गातून त्यास हाक मारिली, अब्राहामा, अब्राहामा. तो म्हणाला, काय आज्ञा? तू मुलावर आपला हात चालवू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एका मुलासही माझ्यापासून राखून ठेवले नाही. अब्राहाम व त्याचा पुत्र आनंदित झाले. परंतु आवश्यक अर्पणाविषयी काय? अब्राहामाने वर दृष्टी केली आणि आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला. अब्राहामाच्या पुत्राला मृत्यूच्या शिक्षेपासून वाचविण्यात आले. देवाने एक बदली पुरविला होता. देवाने अब्राहामाच्या दोषी पुत्राला कसे वाचविले? त्याने एक निर्दोष निष्पाप प्राणी पुरविला की त्याच्याऐवजी मरावे. अब्राहामाने दृष्टी वर केली आणि आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला. तो तेथे गेला आणि एडका घेतला आणि त्यास त्याच्या पुत्राऐवजी होमार्पण म्हणून बलिदान केले. ह्या सर्व घटना देवाच्या योजनेचे चित्रण करतात की पृथ्वीवर एक पवित्र तारणारा पाठवावे, जो पाप व मृत्यूच्या नियमाच्या आवश्यकतेस पूर्ण करेल आणि पृथ्वीवरील प्रत्येक राष्ट्रांच्या पापी लोकांना वाचवेल. म्हणून अब्राहामाने त्या जागेस परमेश्वर पाहून देईल असे म्हटले. आणि आजपर्यंत असे म्हटले जाते, परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल. ह्या सर्व घटना देवाच्या योजनेचे चित्रण करतात की पृथ्वीवर एक पवित्र तारणारा पाठवावे, जो पाप व मृत्यूच्या नियमाच्या आवश्यकतेस पूर्ण करेल आणि पृथ्वीवरील प्रत्येक राष्ट्रांच्या पापी लोकांना वाचवेल. म्हणून अब्राहामाने त्या जागेस परमेश्वर पाहून देईल असे म्हटले. आणि आजपर्यंत असे म्हटले जाते, परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल. अब्राहामाने डोंगराला परमेश्वराने पाहून दिले आहे, याऐवजी परमेश्वर पाहून देईल असे का म्हटले? देवाने एक खंडणी आताच तेथे पुरविली नव्हती काय? परमेश्वर पाहून देईल असे डोंगराला म्हणण्याद्वारे संदेष्टा अब्राहाम त्या दिवसाविषयी भविष्य करीत होता, जेव्हा याच डोंगरावर देव स्वतः रक्तासह एक बलिदान पुरविणार होता, इतके महागडे की देव त्यास जगाच्या पापाच्या ऋणासाठी पूर्ण भरपाई असे स्वीकारणार होता, जेणेकरून जो कोणी त्या बलिदानामध्ये विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. संदेष्टा अब्राहामाने त्या वेदीवर एडका अर्पण केल्याच्या काही 1900 वर्षानंतर अभिवचन असलेला तारणारा स्वतः ह्या ऐतिहासिक घटनेकडे मागे पाहणार होता व म्हणणार होता, तुमचा बाप अब्राहाम माझा दिवस पाहण्यासाठी उल्लसित झाला. तो त्याने पाहिला व त्याला हर्ष झाला. जेव्हा एडक्याचा धूर वर स्वर्गाच्या दिशेने गेला, देवाने अब्राहामास भविष्यातील होमार्पणाची झलक दिली, जे ह्याच डोंगराच्या कड्यावर बलिदान केले जाणार होते. अचानक
अब्राहामाचे त्याच्या पुत्राच्या प्रश्नाला कोकरू कोठे आहे याच उत्तराने खोल अर्थ घेतला. बाळा, देव स्वतः हुमारपणासाठी कोकरू पाहून दे. अब्राहाम व त्याच्या पुत्रासाठी देवाने अजून कोकरा पुरविला नव्हता. त्याने एक एडका पुरविला होता. कोकरा कोठे होता? एका योग्य समयी देव स्वतः त्याचे उत्तर पुरविणार होता.